अर्ध्या तासानंतर पोलिसांना कॉल केला, त्याच्यानंतर पोलिस आले आणि मग त्यांना उचललं। एक माणूस ट्रकच्या खाली बसलेला होता, त्याचा पाय मोडलेला होता एकाचा, त्याच्यामुळे तो ना असा बेशुद्ध होऊन बसलेला होता। थोडस उठून बसण्याचा प्रयत्न केला त्याने, पण त्याचा पाय तुटल्यामुळे तो परत बेशुद्ध झाला आणि दुसऱ्याचा मात्र डायरेक्ट 2 पायांच्या मधून चाक गेलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचं डायरेक्ट पायांचे डायरेक्ट 2 तुकडे झाले माझ्या डोळ्याच्या समोर। त्याच्यामुळे सांगते की तुम्ही प्लीज गाडी हळू चालवा, प्लीज। हाय, हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही सगळे नक्की चांगलेच असाल। तर आज मी खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर व्हिडिओ बनवत आहे, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईबर करा। आज मी खूप व्हिडिओ जीव तोडून बनवते, सगळ्यांसाठी बनवते, तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आपण घराच्या बाहेर जात असताना आपली एक फॅमिली असते, ती फॅमिली ना आपली खूप जीव तोडून वाट बघत असते। जेव्हा आपण जॉबला जातो ना घरी येण्यासाठी, तेव्हा ती खूप जीव तोडून वाट बघत असते। तर मित्रांनो, गाडीवर जाताना प्लीज गाडी हळू चालवा, कारण की आपले बायका पोरं आपली वाट बघत असतात। आपण सकाळचे 8 नाही तर 9 वाजता घरातनं जात असतो आणि संध्याकाळच्या 8-9 वाजता घरात येत असतो, तोपर्यंत आपली बायको आणि पोरं आपली वाट बघत असतात। तर आता मी रस्त्याने, आता मी जॉबला चालले होते, बघू शकता तुम्ही मला किती घाम आलाय, कारण मी तेवढी घाबरलीये। कारण की रस्त्यावर मी एवढा भयानक ऍक्सिडेंट बघितलाय ना मित्रांनो, मी खोटं नाही सांगत। 2 माणसं होते बाईक वरती, ते सकाळी जॉब साठीच निघालेले असतील आणि मागून एक टँकर येत होता आणि मागून टँकर 2 बाईकवाले पुढे होते आणि मागून टँकर येत होता। तर त्या टँकरला असा त्या बाईकवाल्यांना इतका जोरात धक्का मारला ना मित्रांनो, डायरेक्ट त्या बाईकवाल्यांना डायरेक्ट त्यांचा डब्बा वगैरे हातात असलेला ना, तो डायरेक्ट त्या टँकरच्या खाली गेला। बघा, इतका बेकार ऍक्सिडेंट झाला। त्याच्याकरता सांगते मित्रांनो, प्लीज गाडी हळू चालवा, ही माझी कळकळीची विनंती तुम्हाला, कारण की आपली किती पण केलं तरी आपली बायको आपली वाट बघत असेल। आता ज्यावेळेस त्या माणसाच्या फॅमिलीला समजेल, की त्याच्या बायकोला समजेल की आज आपला नवरा नाही आपल्यामध्ये, आज आपला नवरा सकाळी तो माणूस घरातनं निघाला असेल कामासाठी, की मी कामाला चाललोय, संध्याकाळी येईल, त्याची बायको ह्याच आशेवर असेल की माझा माणूस कामावर गेलाय आणि तो येईल। पण ज्या वेळेस त्या बाईला कळेल की माझा नवरा एका ट्रकच्या खाली गेलाय, त्यावेळेस त्या बायकोच्या जीवाला काय वाटेल तुम्ही तर समजूच शकता मित्रांनो। त्याच्यामुळे प्लीज माझी कळकळीची विनंती मित्रांनो, की तुम्ही प्लीज गाडी हळू चालवा, कारण की एका नवऱ्याशिवाय एका बायकोला कोणीच नसतं, खरं सांगते कोणीच नसतं। एकदा तिचे आई वडील गेले की तिचं माहेर पण नसतं, भाऊ बहीण वगैरे कोणी कोणाचे नसतात, एकच नातं असतं, नवरा बायको शेवटपर्यंत साथ देणार। त्याच्यामुळे मित्रांनो, प्लीज गाडी हळू चालवा। आणि एका डायरेक्ट माणसाच्या पायाचा तुकडा पडला होता, डायरेक्टली इतकं जोरात तो माणूस पडलेला आहे आणि दुसरा ट्रकच्या खाली बसलेला होता, म्हणजे त्याचा पण पाय गेलेला होता, पण त्याचा जीव होता, पण दुसऱ्याचा अक्षरशः जीव गेलेला आहे मित्रांनो। तर प्लीज मित्रांनो, गाडी प्लीज 70 ते 80च्या स्पीडने तुम्ही चालवू नका। भलेही तुम्ही घरातनं वेळेतनं निघा, 15 मिनिटं लागलं असतं वेळेतनं निघा किंवा अर्धा तास वेळेतनं निघा, पण प्लीज मित्रांनो मी हात जोडून सांगते की गाडी मात्र हळू चालवा। आता ज्यावेळेस त्या बायकोला कळेल की आपल्या नवऱ्याचा असा अपघात झालाय, तेव्हा ती बायको ना, तिच्यामध्ये जीव असेल पण ती डायरेक्ट जीव गेल्यासारखी हे होईल, म्हणजे तिचा जीव राहणार नाही, की ज्यावेळेस तिला कळेल की आपला नवरा ट्रकच्या खाली गेलेला आहे। बघा, आणि रस्त्यावर तुम्हाला सांगते मित्रांनो, मी तुम्हाला दाखवला असतं तो व्हिडिओ क्लिप, पण मला ना ऍक्सिडेंट झालेला व्हिडिओ चांगला नाही वाटला काढायला, कारण की कोणाचा तरी जीव गेलाय आणि आपण तिथं व्हिडिओ काढणं हे माझ्या बुद्धीला काही पटलं नाही। त्याच्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ काढू आणि तुमच्याशी शेअर करू। त्याच्यामुळं मित्रांनो, प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गाड्या मात्र हळू चालवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि मित्रांनो, मी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती करते, घरी आपली बायको पोरं, आपली मुलं, भाऊ बहीण सगळे वाट बघत असतात। प्लीज तुम्ही 15 मिनिटं लागलं असतं वेळेत निघा, पण गाडी हळू चालवा। मी माझ्या मिस्टरांना पण सतत सांगत असते की गाडी हळू चालवा। मी डायरेक्ट एवढी घाबरली ना मित्रांनो, बघू शकता तुम्ही माझा घाम किती घाबरली मी माझ्या डोळ्यांनी बघितलं मित्रांनो। अक्षरशः मागून एक ट्रक येत होता आणि 2 बाईकवाले त्यांच्या एका हँडलला पिशवी होती अटकवलेली आणि दुसरा मागं त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला होता। त्यांना कसलीच सूद नव्हती की आज आपण ट्रकच्या खाली जाणार आहे, पण मागचा ट्रकवाला आला आणि त्यांना धडक दिली आणि ते दोघं ट्रकच्या खाली गेले। तर त्याच्यामध्ये चुकी होती ट्रकवाल्याची,
पण प्लीज गाडी पण हळू चालवा, रस्त्याच्या आजूबाजूला उभे नका राहू, जेणेकरून असा मोठा हायवे किंवा छोटा पण, आता हा एकदम छोटा हायवे होता तरी पण झालेला आहे, मला कधी वाटलं पण नव्हतं या हायवेवर होईल म्हणून ऍक्सिडेंट, पण झालाय. कारण की एकदम छोटा हायवे, एकच पदरी हायवे तरी पण ऍक्सिडेंट झालाय. जास्त काही नाही बरं का, नॉर्मल रिक्षा आणि गाड्या मोटरसायकल एवढेच येत असतात तिथं, तरी पण तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे. खरंच खूप मनाला वाईट वाटलं माझ्या, म्हणून म्हटलं व्हिडिओ करू आज. कारण की मीच खूप घाबरले, मीच खूप घामाघूम झाली तो प्रसंग बघून. तर प्लीज मित्रांनो, गाडी हळू चालवा. मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करते, गाडी हळू चालवा. कारण की आपली एक वैयक्तिक फॅमिली असते, आपली फॅमिली घरी वाट बघत असते. मला साधं माझ्या नवऱ्याला एवढं जरी खर्चटलं ना, तरी माझा काळजाचा तुकडा अक्षरशः हे होऊन जातो. बायको जरी दाखवत नसली ना मित्रांनो, पण बायकोचं लय जीव असतं माहिती, नवऱ्यामध्ये खूप जीव असतो. तिच्याशिवाय ना त्याला कोणीच नसतं, आणि त्याच्याशिवाय पण तिला कोणीच नसतं. त्याच्यामुळे मित्रांनो, गाडी हळू चालवा. तसे माझ्याकडे फोटो आहे, तरी मी तुम्हाला ते फोटो शेअर करेल. पण मला काही योग्य नाही वाटत आहे कोणतरी असं पडलेलं आणि आपण फोटो काढणं. आणि तिथं माहिती मित्रांनो, ते माणसं 1 तास पडलेले होते. 1 तासामध्ये अँब्युलन्स आली आणि मग पोलीस आले. एक माणूस खाली जिवंत होता, तरी पण कोणी रिस्क घेतली नाही. रस्त्यावर कोणीच रिस्क घेत नाही. त्यांना उचलण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही कोणी. तर का तर आमच्यावर येईल की तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे अपघात झालेला आहे, त्याच्यामुळे कोणीच रिस्क घेतली नाही त्यांना उचलायची. अर्ध्या तासानंतर पोलिसांना कॉल केला, त्याच्यानंतर पोलिस आले आणि मग त्यांना उचललं. एक माणूस ट्रकच्या खाली बसलेला होता, त्याचा पाय मोडलेला होता एकाचा, त्याच्यामुळे तो ना असा बेशुद्ध होऊन बसलेला होता. थोडस उठून बसण्याचा प्रयत्न केला त्याने, पण त्याचा पाय तुटल्यामुळे तो परत बेशुद्ध झाला. आणि दुसऱ्याचा मात्र डायरेक्ट 2 पायांच्या मधून चाक गेलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचं पायांचे डायरेक्ट 2 तुकडे झाले माझ्या डोळ्याच्या समोर. त्याच्यामुळे सांगते की तुम्ही प्लीज गाडी हळू चालवा, प्लीज प्लीज गाडी हळू चालवा मित्रांनो. काय बोलू, मलाच काही सुचत नाही, कारण मीच खूप टेन्शन मध्ये आले आज. त्याच्यामुळं मला काहीच सुचत नाही काय बोलू. आज मला खूप टेन्शन आलंय मित्रांनो असं काही बघितल्यानंतर. प्लीज 15 मिनिटं लवकर निघा घरातनं. वाटलंच एक वेळ सकाळचा नाश्ता राहू द्या, वाटलंच एक्स्ट्रा डब्बा न्या तुम्ही जॉबवरती, तो खा, पण घरातनं 15-20 मिनिटं आधी निघा आणि हळूहळू जा. सेफ्टी सांभाळा, सेफ्टी. मी तुम्हाला हीच विनंती करते मित्रांनो, की आपली घरी एक, माझा एवढाच व्हिडिओ मधून सांगण्याचा उद्देश होता की आपली एक घरी फॅमिली असते आणि आपल्या फॅमिलीला आपली गरज असते मित्रांनो. किती आपला नवरा बेवडा खावडा कसा बी असला ना, तरी एका बाईचा तो आधार असतो. आणि एक नवरा गेला ना मित्रांनो, तर त्या बाईला काडीची किंमत नसते. बघा तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला. मी प्लीज तुम्हाला परत एकदा विनंती करते की गाडी हळू चालवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जोशना युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, हीच तुम्हाला कळकळीची विनंती. धन्यवाद.